हॅलो लवली लेडीज, वेलकम टू नीडल अँड थ्रेड. तर आता तुम्ही बघितलंच असेल की मी तुम्हाला आज एक कॅनकॅनचा स्कर्ट कसा शिवायचा हे दाखवणार आहे. त्यासाठी मी एक हा परकर घेतला आहे, ज्याला सारी पेटीकोट म्हणतो आपण. त्याच्यावर मी 16 इंचेसचं मार्किंग करत आहे. पूर्ण बॉटमपासून 16 इंचेसचं पूर्ण परकरवर मार्किंग करून घ्यायचं आहे. तर मी क्लायंटकडे एक थोडासा कमी घेराचा परकर मागितला होता, पण त्यांनी हा आणून दिला. चला, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर याच्यावरती आता मी सगळं मार्किंग करून घेते आणि बॅक साईडला पण मार्किंग करून घेतलं आहे. तर या स्कर्टचा फायदा असा होतो की हा आपल्याला प्रत्येक स्कर्टच्या आतमध्ये तुम्हाला वापरता येतो. त्याच्यासाठी प्रत्येक तुम्ही जर वेगळे स्कर्ट शिवत असला तर त्याच्या आतमध्ये तुम्हाला कॅनकॅन लावायची गरज नाही. हा एकच बनवायचा आणि हा एकच सगळ्यांवरती तुम्ही वापरू शकता. तर आता मी कॅनकॅनवर पण तेवढंच मार्किंग करून घेते आणि त्याला पट्टीने रेषा मारते, म्हणजे कॅनकॅन आपलं वर खाली लागणार नाही. तर सगळीकडे मी पूर्ण कॅनकॅनभर मार्किंग करून घेतलं आहे आणि त्याला आता मी कटिंग करून घेते. कॅनकॅन थोडंसं कडक असतं कटिंग करायला, त्यामुळं थोडंसं वेळ लागतो कटिंग करायला, पण काही नाही, होऊन जातं कटिंग पटपट. आता ही बघा, कॅनकॅनची पूर्ण कटिंग झालेली आहे आणि आता ही मी शिवायला घेते. शिवताना चक्क माझी 3 वेळा निडल तुटलेली आहे, कारण तो जाड असतो कॅनकॅन आणि सुई त्याच्यावर आली की तुटण्याची जरा संभाव्यता असते. त्यामुळे तुम्ही थोडंसं सांभाळून शिवा. आता मी या सगळ्याला प्लेटा मारते, अंदाजे प्लेटा मारते. जेवढा कॅनकॅन मला 6 मीटर कॅनकॅन लागलेला आहे तेवढ्या परकरसाठी. आता ह्याचे मी एजेस शिवून घेतलेले आहेत. आता या कॅनकॅनचे एजेस शिवून त्याचे फ्रिलसारखं तयार होतं आहे. पूर्ण गोलाकार तयार करायचा आणि मग तो परकरला लावायचा. परकरला लावताना पण मशीन खाली घेताना थोडंसं अवघड पडतं, पण काही हरकत नाही. काहीतरी नवीन शिकायचं म्हणजे थोडेसे कष्ट हे घ्यायला लागतातच. आता हे मी जात नव्हतं त्याच्याखाली कॅनकॅन व्यवस्थित, तरी पण मी त्याला व्यवस्थित प्लेट त्याच्या धरून मशीनवर टीप मारते. जशी आपण एखाद्या फ्रॉकला फ्रिल लावतो, लेअर्डचा फ्रॉक असतो, त्याला कसं आपण लेअरला अटॅच करतो, तसंच कॅनकॅन घालून अटॅच करायचं आहे. पूर्ण परकरला राऊंडमध्ये ते बसवायचं आहे. थोडंसं कॅनकॅन एक्स्ट्रा वगैरे झालं तर तिथे स्प्लिट मारून ते मॅनेज करायचं आहे. आता मी तुम्हाला फ्रंट साईडला कॅनकॅन लावून इथं दाखवलेलं आहे. तर हा परकर असा दिसतो आहे, कॅनकॅनचा स्कर्ट. आता मी ही बॅक साईड रेडी करून घेते. आता दोन्ही साईड रेडी झाल्यानंतर हे असं दिसतं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो